सध्या पावसामुळे सगळ्यांच्याच घरात ताप सर्दी खोकल्याचे पेशंट आहेतच आणि ताप सर्दी खोकला झाल्यानंतर ना तोंड असं कसंसं होतं, चव निघून जाते तोंडाची आणि काही खाऊ वाटत नाही। त्या दिवशी ना मी माझ्या घरात काय बनवते ते मी आज तुम्हाला दाखवते। चला बघूया। 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ। हा तांदूळ जो आहे तो मावळ इंद्रायणी आहे आणि ही डाळ जी आहे ती अनपॉलिश्ड टाटाची डाळ आहे, मूग डाळ। हे असं हाताने मिक्स करा आणि 3 वेळा धुवून घ्या। लसणाच्या पाकळ्या, शक्यतो लसूण जो आहे तो मिक्सरला न लावता असाच खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचून घ्या, चव छान लागते। अशा प्रकारे टाका पातेल्या। मोहरी, जिरे, लसूण, हळद मिक्स करून घ्या। तांदूळ आणि मुगाची डाळ जी आपण मिक्स करून 3 वेळा धुवून घेतलेली आहे ती टाका आणि मिक्स करून घ्या। मीठ, पाणी टाकून एकदा छान असं मिक्स करून घ्या। तुम्ही बघू शकता आपला हा भात आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे आणि मस्त दिसतोय। हा भात तुम्ही लोणचं, पापड, तूप याच्यासोबत खाऊ शकता किंवा जर आजारी असाल तर असाही खाल्ला तरीही खूप सुंदर लागतो। आमच्या घरात या राईसला इन्स्टंट दाल खिचडी असं म्हणतात। रेसिपी करून बघा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। धन्यवाद।